थोडा राईज झाला आणि यामुळेच खरं तर जी उसळी मिळाली ती टॅकल करू शकला नव्हता फलंदाज कमलाकर. यावेळेस फुलटॉस होता, मनगटाचा वापर करत असताना चेंडूला चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय, हा अत्यंत महत्वाचा फटका चौकार. सुद्धा सेट झालेला आहे. निर्धारित 3 षटकांसाठी 15 मिनिटं, सुरुवातीची 2 षटकांसाठी 10 मिनिटं आणि 10 मिनिटांच्या ऐवजी जर तुम्ही पुढे गेलात तर एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत. यावेळेस पूल केलेला आहे. इथे समोरच्या दिशेने खेळतायत 20 मध्ये फटका आडव्या बॅटने हॉरिझॉन्टल बॅटसाठी ते आपल्याला पाहतो. शॉर्ट ऑफ वुडलेनचे चेंडू सातत्याने इथे समोर ठेवतायत गोलंदाज गणेश. चांगल्या लांबीचे चेंडू आतापर्यंत प्रोड्यूस केलेले आहेत. मला असं वाटतं या अगोदर एक लोअर फुलटॉस होता, त्यावर चांगला फटका दरम्यान इकडे फलंदाज कमलाकरने आपल्याला दाखवला होता, त्यावर चौकार आला होता. आतापर्यंत 5 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. या अगोदरचा सामना अत्यंत चुरशीचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवलेला आहे आणि जे संघ सेमीसाठी पात्र ठरलेले आहेत त्या सर्व संघांनी वेळेमध्ये उपस्थित राहणं सुद्धा आजच्या दिवसामध्ये अत्यंत महत्वाचं असेल. क्लीन बॉल, त्रिफळाची कट्यार का आत घुसली, फलंदाज कमलाकर बाद. काल जसे नंबर 18 अर्थात 18 प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये तिसऱ्या षटकामध्ये प्रतीकच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार आपण अनुभवला होता आणि म्हणूनच त्या सामन्यामध्ये आनंदवाडी विरुद्ध खरं तर चांगली कामगिरी दहेगाव संघाने केली आणि आनंदवाडी संघाला तिकडे आपण त्याने नमवलं होतं. 5 धावा आतापर्यंत धावपलकर आहेत. नवीन फलंदाज एंटर झालेले. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, ज्यामध्ये 4 चेंडू फेकले गेलेले आहेत. 5 धावा आलेल्या आहेत आणि यानंतर 2 चेंडूंसाठी स्वतःला तयार करताना गणेश हा गोलंदाज आपण बघू शकता. स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज प्रतीक. क्षेत्ररक्षणाची रचना जैसी थी म्हणजे या अगोदर जशी होती तशीच ठेवली गेलेली आहे. उजव्या यष्टीच्या फार बाहेर जात असताना फटका खेळण्याचा इथे प्रयत्न झालेला आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही कमिट होत असता त्यावेळेस गोलंदाज कोणत्या लेंथवर गोलंदाजी करतो हे पाहणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. परंतु या सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवत असताना, या सगळ्या गोष्टींना बगल देत असताना फलंदाजाने बॅट जरूर फिरवली होती. निर्धाव चेंडू इथे अत्यंत महत्वाचे. 3 षटकांचा सामना ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस डॉट पर्सेंटेज तुम्हाला कमी करायचे असतात. यावेळेस हा फटका फार दर्जेदार आहे. उत्तम फटका पॉइंट आणि कव्हरच्या मधून मॅन्डेटरी पॉवर प्लेचा सुयोग्य वापर करत असताना हा फटका इथे खेळलेत. चौकार. काय फटका इकडे आपल्याला दाखवला. गोलंदाज राईट आर्म राऊंडने आलेले आहेत, त्यामुळे एक नॅचरल अँगल क्रिएट होतो. तो कोण टॅकल करत असताना इथे कव्हर्सच्या आणि मला असं वाटतं पॉईंटच्या मधून कव्हर ड्राईव्हचा फटका दाखवला. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका होता. काय दर्जेदार फटका दरम्यान फलंदाजाने दाखवला. तुमच्याकडे अशा पद्धतीचे फटके जर आहेत तर मग तुम्ही इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्यासाठी पुढे का जाता, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, ज्यावेळेस 5 षटकं तुमच्याकडे असतात त्यावेळेस तुम्ही थोडेफार प्रयोग करू शकता, किंवा जर तुमचा संघ अगदी विजयाचा उंबरठ्यावर आहे, फार मोठा अंतर आहे चेंडू आणि खरं तर असणाऱ्या धावांचं, त्यावेळेस तुम्ही ते करू शकता. परंतु महत्त्वाच्या सामन्यामध्ये जिकडे फक्त 3 षटकांचा सामना आहे, अशातच प्रत्येक चेंडू अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा वेळेस तुम्ही हा निर्णय घेता तो कितपत योग्य असतो हे निश्चितच विशेष महत्त्वाचं आहे. गोलंदाज क्रमांक 2 साठी जगदीश आलेले आहेत.
कमलाकर याच्यासाठीचा हा चेंडू आहे. मागच्या पायावर खरं तर बेट ट्रान्सफर करत असताना इथे फटका सजवण्यात आलेला आहे. 1 धाव इकडे मिळाली. या संपूर्ण स्पर्धेसाठी अनेकांनी मदत केलेली आहे, ज्यामध्ये ठाणे चंदनवाडी विभाग चिटणीस उद्धव बाळासाहेब ठाकरे गट रुपेंजी जाधव साहेब यांच्याकडून आणि क्रमांक 1 ते क्रमांक 4 पर्यंतचे जे चषक आहेत ते त्यांनी देऊ केलेले आहेत. आयोजकांच्या वतीने त्यांचं ऋण व्यक्त करूया. इथे फटका फसलाय, शरीरापासून दूर राहिला होता चेंडू आणि याच बरोबर नियंत्रण खालावलं फलंदाजाचं. जेल टिपला गेला केतनच्या वतीने आणि इथे फलंदाज प्रतीक परतले. नवीन फलंदाज लवकरात लवकर जा. त्याचबरोबर हर्षलजी घुडे साहेब यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅच साठी प्रत्येक सामन्यासाठी ट्रॉफी देऊ केली गेलेली आहे. त्यांच्या आयोजकांच्या वतीने आपण ऋण व्यक्त करूया. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सन्मान्य मधुकरजी गगे साहेब यांच्याकडून प्रत्येक संघ कर्णधारासाठी शिवाजी महाराजांची प्रतिमा इथे देऊ केली गेलेली आहे. त्यांचंही आपण ऋण व्यक्त करूया. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजासाठी जे चषक आहेत ते आमिर मुरबाडे आणि योगेश मुरबाडे यांच्या वतीने देऊ केलेले आहेत. त्यांच्या आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करूया. त्याचबरोबर कैलासवासी हरिभक्तपर्यंत धोंडू खंडू मुरबाडे यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द सिरीज साठी अजीज उल्हास मुरबाडे यांच्याकडून जे चषक आहेत त्यांचंही आपण इथे ऋण व्यक्त करूया. चला, आणि एक सौजन्य दात्यांच्या नावाचा उल्लेख आपण करणारच आहोत मैदानाच्या आतमध्ये. यानंतर आलेला फलंदाज आहे कल्पेश, गोलंदाज पुन्हा एकदा जगदीश. आडव्या बॅटने फटका सजवायचा होता. एसटी रक्षक दक्ष टिपलायचे. लागोपाठचे 2 चेंडू आणि लागोपाठ 2 गडी गारत. यानंतरचा सामना आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असणारे आई गावदेवी खाटेकर आणि त्यांच्या विरोधात आदर्श 11 धानिवली. इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला लगेचच इथे नाणेफेकीसाठी समोर यायचं आहे. जो कर्णधार उपस्थित नसेल त्याला 2 धावांनी पेनलाइज केले जाईल. आजच्या दिवसातील हा अत्यंत महत्वाचा नियम आणि त्यामुळे फार मोठं सहकार्य इथे ही स्पर्धा पुढे जाण्यासाठी मिळालेलं आहे. स्विच केलं स्वतःला, विरुद्ध मार्गाने जाण्याचा प्रयत्न राजकुमार याचा इथे फसलेला आहे. बघा, 2 फलंदाज, या अगोदरचा फलंदाज कल्पेश होते, त्यांनी मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर स्लॉक करण्याचा प्रयत्न केला. चेंडू समोर फटका खेळण्याच्या पात्रतेचा होता. इथे स्विच केलं स्वतःला. इथेही चेंडू आपण पाहिला निश्चितच मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. इथे बॅटचा फेस क्लोज करत असताना फटका सजवला. एक स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने 38 सर्कलच्या उंबरट्यावर चेंडू अडवला जातोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये जगदीशने केलेली आहे. कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर आपण 2 चौकार त्या षटकामध्ये आले होते, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च झालेल्या आहेत. या संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत 184 बाउंड्रीज आणि 79 षटकार आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. इतके जास्त षटकार करत निश्चितच आले नाही. पुढे सरसावले. या बेस क्लास आहे जगदीशच्या गोलंदाजीचा आणि इथे त्याने त्रास दिलाय फलंदाज कमलाकरला. त्रिफळाची कमलाकर बाद. याचबरोबर 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 2. एकूण धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत त्या म्हणजेच 11 आणि 2 षटकांसाठी आतापर्यंत 8.5 मिनिटांचा अवधी वापरला गेलेला आहे. 2 षटकांसाठी तुमच्याकडे 10 मिनिटं असतात. वेळ अगदी बरोबर खरं तर इथे वापरलेले आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने. त्याबद्दल तिसरं षटक लगेचच विदाऊट एनी रिस्ट्रिक्शन्स त्यांना इथे हाताळता येईल. पाहायचंय वेळेवर तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. सुनियोजित वेळेचं व्यवस्थापन ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी होत असता. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. असलेल्या वेळेचं सुनियोजित व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं असतं. आपण आपल्या गावामध्ये, आपण आपल्या
तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये काही व्यक्तिमत्व अशी बघतो जी यशाच्या उत्तुंग शिखरांपर्यंत पोहोचलेली असतात. त्यांच्याकडे जर तुम्ही जाऊन विचारणा केली तर त्यांचं टाइम मॅनेजमेंट हे अत्यंत चांगलं असतं. क्रमांक 3चा षटक गोलंदाज केतन, आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जर आपण पाहू शकाल तर निश्चितच त्या संदर्भातच चर्चा आहे. मला असं वाटतं फलंदाज क्लीन बोर्ड झाले होते, म्हणजे नवीन येणारा फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. केतनचा हा चेंडू फटका फसला. एसटी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. काळूरामने टिपला हा झेल. आणखी एक फलंदाज बाद, अर्थात राजकुमारची खेळी संपुष्टात. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट याच्यासाठी महेशदादा कापडी यांच्याकडून चषक आलेला आहे. त्यांच्या आयोजकांच्या वतीने आपण इथे ऋण व्यक्त करूया. त्याचबरोबर जागराव महेश साबळे यांच्याकडून सुद्धा सन्मान चिन्ह आलेलं आहे. त्यांच्या आयोजकांच्या वतीने आपण ऋण व्यक्त करूया. मॅन ऑफ द सिरीज साठी जो कूलर आहे तो चेतनजी व्यापारी मानिवलीचे उद्योजक यांच्या वतीने आलेले आहेत. त्यांच्या आयोजकांच्या वतीने आपल्याला ऋण व्यक्त करायचं आहे. आणखी काही सौजन्य दाते त्यांच्याही नावाचा उल्लेख आपण करणार आहोत. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये धावफलक थोडं अशक्त बनलेलं आहे आणि इथे या धावफलकाला थोडी गती द्यावी लागेल, सशक्त बनवावं लागेल. आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न, बॅकफुटवर तोल घेतला होता, त्यानंतर मला असं वाटतं योग्य रीतीने समायोजन साधता आलं नाही फलंदाजाला. अनिलजी आलेकर साहेब युवा उद्योजक ठाणे यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे. इथे हा फटका फसला. एक क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू पर्यंत येत आहेत. हा झेल सुटला जातो. एक पूर्ण, दुसरीसाठी निघतील. वाट विल आपण फक्त आणि फक्त एक धाव इकडे दरम्यान पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळाली. समालोचन कक्षाच्या समोर जे प्रेक्षक आहेत आणि तिकडे जी गाडी आहे त्याचा आरशाची जी दिशा आहे ती आपण बदला. तिथे जामगर संघाचे मला असं वाटतं काही खेळाडू आहेत. समोर आमच्या अगदी समोर ऑपोजिटला जो खेळाडू कक्ष आहे जिकडे प्रेक्षक उपस्थित आहेत, तुमच्या डाव्या बाजूला जी गाडी आहे, येस तुम्ही हात करताय, डाव्या बाजूला जी गाडी आहे ना ऍक्टिवाच्या बाजूला, तिचा जो आरसा आहे त्याची दिशा बदला. डावा आरसा, येस हा त्याच गाडीचा. थँक्स अ लॉट. 2 धावा इन बिटवीन आलेल्या आपण पाहिल्या. पुढे सरसावले चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. बघा या गोलंदाजाकडे फिरकी सुद्धा आहे, त्याचबरोबर या गोलंदाजाकडे वेग सुद्धा आहे आणि चांगलं खरं तर रसायन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला हे गोलंदाजीचं पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत शेवटच्या चेंडूमध्ये पाहता आपण आलेलो आहोत. 14 धावा धावफलकर आहेत. लास्ट डिलिव्हरी विल बी बोल्ड बाय केतन. याचबरोबर हे पहिलं सत्र संपलं जे पराग 11 भालूक संघाच्या गोलंदाजांनी आपल्या नावावर केलेलं आहे. कारण 18 चेंडू त्यांनी फेकले आणि धावा बनवण्याची संधी दिलेली आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 14. 15 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे हा सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे ते म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या पराग 11 भालूक संघाला या अगोदर अनाउन्समेंट झाली होती दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याची आणि त्या नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे संघ कर्णधार उपस्थित आहेत. मुख्य व्यासपीठावर काही मान्यवर उपस्थित आहेत. आपण आयोजन समितीला निश्चितच विचारणा करू कोणत्या मान्यवरांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक संपन्न करायची आहे. सन्मान्य केतनजी मुरबाडे साहेब, आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न करा. आपल्याकडे वेळेच्या मर्यादा आहे त्यामुळे आता कर्णधारांची मतं आपण इकडे निश्चितच घेत नाहीत किंवा त्यांची ओपिनियन्स त्यांना विचारणार नाहीत. निर्धारित 3 षटकाचा सामना आहे आणि नाणेफेकीचा कौल केला जातो. जय गावदेवी खाटेकर संघाचे संघनायक यांनी कॉल केलेला आहे. नाणेफेक कोणी जिंकली? खाटेकर संघाचे संघनायकांनी नाणेफेक जिंकली. फोटो सेशन होईल त्यासाठी निश्चितच तुम्ही उपस्थित राहा. हास्य मुद्रेमध्ये या फोटो सेशनला फेस करा. तुमचा हा फोटो नंतर जाऊन कलेक्ट करा. नाणेफेक जिंकली जय गावदेवी खाटेकर संघाच्या संघनायकाने. प्रथमतः ते करतील गोलंदाजी. दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा आपण देऊया. 15 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचे. हा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे फलंदाजी करणारा संघ अर्थात पराग 11 भालूक या संघाला. डीजे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी लगेचच इथे सुरू होणार आहे आणि ओपनिंग पेअर मार्गस्थ करा. यस जेपी.
सदस्य सरळगाव, अजितजी मोरे साहेब युवा उद्योजक ठाणे, शिवाजी मोपे साहेब युवा उद्योजक कांदळी, अनिलजी विशे साहेब युवा उद्योजक सोनावळे, सुनीलजी विशे साहेब युवा उद्योजक ठाणे, अविनाशजी इसामे युवा उद्योजक शिवळे, जयरामजी पवार युवा उद्योजक, त्याचबरोबर कल्पेशजी कळव यांच्या वतीने विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले सलामीची जोडी उपस्थित आहे. 15 धावांचं लक्ष्य गाठायचे. निर्धारित 3 षटकांमध्ये गोलंदाज कल्पेश येत आहे. द मॅच इज ऑन. पहिला चेंडू यावेळेस फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं. त्याचबरोबर या चेंडूवर झाडू फिरवला आणि मैदान स्वच्छ करत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. चौकार. काय फलंदाजी आहे गणेशची. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने सुरुवात स्वतःच्या संघाला मिळवून दिली होती गणेशनं. कल्पेश डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे पंच आमच्याकडे बघतायत माधव ठाकरे सर. हा चेंडू अवांतर घोषित केला जातो, स्वेर घोषित केला जातो. एक अतिरिक्त धावफलकावर याच बरोबर जोडली जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या असतील 5. 15 धावा डिपेंड करायचे हे काम इतकं सोपं नाहीये. भीम पराक्रम करावं लागेल, चंग बांधावं लागेल, कंबर कसावी लागेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अचूकतेने गोलंदाजी करावी लागेल. रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये तुम्हाला फलंदाजांना बाद करावं लागेल. इथे इनसाइड आउटचा हा देखणा आणि नजाकतीने भरलेला फटका फलंदाजाने इथे दाखवला आणि हा चौकार. रिप्ले मध्ये बघूया कशा पद्धतीने फटका सजलाय. खरं तर बॉडी लाईनच्या दिशेने चेंडू टाकला होता. सुरुवातीचा स्टान्स चेक करत असताना तरी सुद्धा चांगली ऍडजस्टमेंट दरम्यान इकडे दाखवली या फलंदाजाने आणि हा चौकार मिळाला. 9 धावा धावफलकावर दरम्यान इथे जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. चांगली फलंदाजी होते इथे गणेशच्या वतीने. कल्पेश यांना स्वतःची उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. अजून एखादा मोठा फटका आला तर या सामन्यामधील चुरस निश्चितच कमी होणार आहे. हा झेल सुद्धा सुटलेला आपण पाहिला. चेंडू हातातून निसटला. यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या एक धाव इकडे मिळाली आणि धावफलक 10 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. 5 धावांची गरज असेल. पहिल्या षटकामध्ये हा खरं तर विजय इकडे मिळू शकतात परागी इलेव्हन भालुक संघाचे फलंदाज. त्यासाठी एखाद्या षटकाराची निश्चितच गरज आहे. पाहायचं MSD स्टाईलने हा सामना इथे पूर्ण होईल का, कारण फार कमी धावा आल्या होत्या. 15 धावा ह्या अत्यंत तुटपुंज असतात आणि त्या जर तुम्हाला डिफेंड करायचे असतील तर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 2-3 फलंदाज बाद करायचे असतात. त्याचबरोबर 2-3 धावांचं षटक सुद्धा तुम्हाला द्यायचं असतं. इथे खरं तर डावे एष्टीच्या बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आता थोडे अतिरिक्त प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करतायत. गोलंदाजाला सुद्धा माहिती आहे थोडा आता उशीर झालेला आहे. वेगळ्या मार्गाने जात असताना इथे फलंदाजाला बाद करण्याची संधी शोधतायत गोलंदाज कल्पेश. इकडे 1 धाव आली. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या 11. इथे यावेळेस हा फटका बसला. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. राजकुमारला हा चेंडू कुठे चाललाय याचं काहीही भान नाही आणि मला असं वाटतं सूर्याची परावर्तनं किंवा सूर्याची किरणं तिकडे त्रासदायक ठरू शकतात आणि 1 धाव इकडे दरम्यान आलेली आहे. 11 ऑन द बोर्ड. दिस इज द फर्स्ट ओव्हर इज इन 12 ऑन द बोर्ड. येस, बेग युअर पार्डन. दिस इज द फर्स्ट ओव्हर इज इन प्रोग्रेस. पहिलं षटक अजूनही सुरू आहे. 15 धावांचं लक्ष्य. 3 धावांची गरज आहे. इथे हा फटका पाहायचा. क्षेत्ररक्षक इथेही उपस्थित आहेत आणि या क्षेत्ररक्षकाची जी बॉडी मुवमेंट आहे यावरून कधीही असं वाटत नाही की हा क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी निघालेला आहे. आणि याचबरोबर निश्चितच इथेही 1 धाव आली आणि एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 13 अर्थात 13. 2 धावांची यानंतर गरज आहे हा सामना पूर्ण करण्यासाठी. यावेळेचा हा चेंडू चांगला आहे. याचबरोबर हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं आणि एकूण धावा आपण पाहिलं तर त्या आहेत 13. 2 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज इथे वापरले जातील. मला असं वाटतं कोणतरी चेंडू फिरवणारा गोलंदाज इथे आता नियुक्त करावा लागेल, कारण सरळ मार्गी जर गोलंदाजी झाली तर ह्या 2 धावा तुम्ही रोखणं या अत्यंत तुम्हाला कठीण होईल. आणि म्हणून पाहिजे संघ कर्णधार अशा वेळेस एखाद्या नौक्या गोलंदाजाकडे गोलंदाजी देऊ शकतात आणि तेच मैदानाच्या आतमध्ये झालेलं आहे. मंदारला आणलंय.
बघा, संघ कर्णधार ह्या सगळ्या गोष्टींचा योग्य रीतीने विचार करत असतात. कारण सामन्यामधील तुमची चुरस कमी झाली, नवीन चेहरे लगेच समोर येतील, त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न इथे निश्चितच होतोय, नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न होतोय, त्यांच्या गाठीशी थोडा अनुभव निश्चितच इथे देण्याचा प्रयत्न होतोय. मंदार येत आहे आणि श्री गणेश जयगाव संघाकडून मला सुद्धा प्रथमताच मंदार यांचा वापर एक गोलंदाज म्हणून इकडे केला जातोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहिला तर ते आहेत गणेश. या बेचा हा फटका इथे किती चांगला आहे आपल्याला पाहायचंय. राजकुमार तिकडे उपस्थित आहेत, राजकुमारच्या वतीने झेल टिपला गेला आणि थोडा ट्विस्ट खरं तर इथे येतोय. आदर्श 11 धानिवलीच्या वतीने आदर्श चषकाचं सुद्धा धूमधडाक्यामध्ये आयोजन केलं गेलेलं आहे. आणि तारीख काय आपली 28 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीमध्ये आपण निश्चितच ही स्पर्धा अनुभवू शकता. गेली 30 वर्षांपेक्षा अधिक 32 वर्ष ही परंपरा त्यांनी राखली आहे आणि म्हणूनच शेवटच्या 2 दिवसांमध्ये ही स्पर्धा सुद्धा तुम्ही डे नाईट अनुभवू शकता. मुरबाड तालुक्यातील एक अग्रमानांकित स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे आयोजक इकडे उपस्थित आहेत. के आपणास विनंती, आपण मुख्य व्यासपीठावर या. आणि ग्लान्स केलेले चेंडूला दिशा दिलेली आहे आणि याच बरोबर हा सामना निश्चितच इथे फलंदाजी करणाऱ्या संघाने आपल्या नावावर केलाय. या स्पर्धेतील दुसऱ्या फेरीचा सामना जिंकतोय पराग 11 भालुक संघ. जिंकलेल्या संघाचा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेत सहभाग नोंदवला, शिस्तबद्ध क्रिकेट दाखवलं, याबद्दल श्री गणेश जयगाव संघ तुमचंही गोड कौतुक. यानंतरचा दुसऱ्या फेरीचा सामना एका बाजूने आदर्श धानवली, दुसऱ्या बाजूने जयगावदेवी खाटेकर. नाणेफेक संपन्न झाले. जयगावदेवी खाटेकर आपण उशीर करू नका. जगदीश भाग्यवंत विनायक टीम आपण जाऊ शकता, त्यांना बाहेर येण्याची